बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी अशी येते, ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेशी युती न झाल्यास भाजपसाठी परिस्थिती कठीण असेल अशी चिंता खुद्द भाजपच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय भाजप खासदारांच्या बैठका बोलवलेल्या आहेत आणि यावेळी खासदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना युती संदर्भात चिंता व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2014 सारखी परिस्थिती नसल्याने युती न केल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असा फीडबॅक मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युतीवरून शिवसेनेला स्पष्ट इशारा दिल्यानंतर या खासदारांच्या बैठकांचं सत्र जे ते सुरू झालंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। विवेक, विभागनिहाय खासदारांच्या बैठका वर्षा बंगल्यावरती सुरू होत्या, या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना नेमका काय फीडबॅक दिलाय? विशाल, सध्या विदर्भ आणि त्यानंतर मुंबई अशा लोकसभा मतदारसंघांचा सध्या विचार केला जातोय। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या सगळ्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत। ह्या बैठकीदरम्यान एक मुद्दा असा समोर आल्याचं आपल्याला माहिती कळते आहे की गेल्या वेळेस सारखी परिस्थिती आत्ताची नाही आहे। जर युती नाही केली तर त्याचा एकंदरीत फटका हा एनडीएला बसू शकेल आणि यावेळेस परिस्थिती कठीण आहे, त्यामुळे युती होणं आवश्यक आहे असा काहीसा सूर या बैठकीदरम्यान या पदाधिकाऱ्यांनी, खासदारांनी, आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला आहे असं देखील आपल्याला कळतंय। आपल्या सूत्रांनी सांगितले की याची जाणीव देखील मुख्यमंत्र्यांना देखील आहे की मुळात गेल्या वेळेस 2014ला मोदींची लाट होती, सकारात्मक वातावरण होतं, त्यामुळे महाराष्ट्रात युतीच्या 41 जागा निवडून आलेल्या होत्या। मात्र यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल की नाही याबद्दल अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे जर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबर जर युती झाली नाही तर त्याचा फटका निश्चितपणे एनडीएला बसू शकतो अशी भावना या सगळ्या खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केल्याचं आपल्याला कळतंय। या विभागनिहाय बैठका ज्या पार पडल्या खासदारांच्या, यामध्ये कोणकोणते खासदार येऊन गेले? या बैठकीदरम्यान आपण पाहिलं सध्या विदर्भाचे काही खासदार इथं येऊन गेले। त्यामध्ये हंसराज अहिर जे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत ते तिथे आले होते। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे देखील इथं येऊन गेलेले आहेत। त्यानंतर आता मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांचा देखील आढावा घेतला जातोय। त्यापैकी मनीषा चौधरी ज्या दहिसरच्या आमदार आहेत, अतुल भातखळकर जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, विधान परिषदेतले आमदार प्रवीण दरेकर हे देखील आता पोहोचलेले आहेत आणि रात्री उशिरापर्यंत मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल। ज्या पद्धतीने शिवसेनेने काल लोकसभा मतदारसंघाचा आढावा मातोश्रीवर घेतला गेला होता, तसाच आढावा आता आज घेतला जातोय। उद्या देखील खानदेश आणि मराठवाड्यातले खासदार आपल्या भागातली परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहेत आणि नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजेत याविषयी देखील सांगितलं जाते। विशेषतः राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही अशा पद्धतीची ओरड आहे आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असा देखील एक मत यावेळेस या बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आलं अशी आपल्याला माहिती कळते। उद्या देखील मोठ्या प्रमाणात बैठकींचा सिलसिला असाच सुरू राहील आणि पुढच्या काही दिवसात युती संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असे संकेत म्हणायला हवे। बरोबर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विवेक। आपण बघतोय युती झाली पाहिजे याबद्दलची प्रतिक्रिया जी ती वेगवेगळ्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलेली आहे। यानंतर जाणून घेऊया दिवसभरातील 3 महत्त्वाच्या घडामोडी। निवडणुकांआधी केंद्रानं राम मंदिर उभारणीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण हालचाली केंद्रानं सुरुवात केलेली आहे। रामजन्मभूमीची वादग्रस्त जागा वगळता इतर जागा केंद्राकडून राम मंदिर न्यास समितीच्या ताब्यात देण्याची याचिका केंद्रानं सुप्रीम कोर्टात केली आहे। तर दुसरीकडे केंद्रानं दुष्काळग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्रानं 4714 कोटींचा निधी जाहीर केला आहे। तर आता मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचा निर्णय, महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। आणि याच घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात। रामजन्मभूमीच्या वादग्रस्त 2.67 एकर जमिनीभोवतीची 67 एकर जमीन राम मंदिर न्यास समितीला सुपूर्द करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। सध्या ही 67 एकर जमीन केंद्राच्या ताब्यात असून ती जैसे थेच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत। 1994 मध्ये बाबरीच्या पतनानंतर 67 एकर जमीन सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते आणि त्या जागी नवीन बांधकाम न करण्याची सूचनाही देण्यात आली होती। आता तब्बल 23 वर्षांनंतर केंद्र सरकारच्या मालकीतील ही जमीन राम मंदिर न्यास समितीला सुपूर्द करावी अशी मागणी केंद्रानं याचिकेद्वारे केली आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेनं स्वागत केलं आहे।
याविषयी राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर आल्यात पाहूयात। आज भारत सरकार ने सुप्रीम कोर्ट में जो अर्जी लगाई है, मैंने सुबह ही कह दिया कि हम उसका अभिनंदन करते हैं और देश के सौहार्द के लिए मुझे लगता है कि यह कदम आवश्यक था। मैं और हमारी पूरी सरकार इस पूरे निर्णय का हृदय से स्वागत करता है। चांगली भूमिका आहे। एक राम मंदिराच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। 62 एकर जमिनीवरती कोणताही वाद नसेल तर ती जमीन मोकळी केली पाहिजे आणि तिथे राम मंदिर निर्माणाचं कार्य सुरू करावं, अशा पद्धतीनं एकमत व्हायला हरकत नाही। 19 एप्रिल 1949 साली स्थापन झालेला ट्रस्ट जो आहे श्री पंचरामानंद निर्भोई आखाडा राम जन्मभूमी ट्रस्ट, या ट्रस्टला देण्यासाठी मागणी केली आहे की आणखी जे 5-6 ट्रस्ट आहेत त्यांच्यासाठी मागणी केलेली आहे। हा मोठा एक प्रश्न आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने दिलेली जी एक ॲप्लिकेशन आहे ती विवादित आहे। यापुढे लोकायुक्त खुद्द मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकतात, कारण मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात कायद्यातल्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे। आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे। दरम्यान यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पद हे जरी लोकायुक्तांच्या कक्षेत आणलं असलं तरीही विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकणार नाहीत। मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीनं पद सोडल्यानंतर आणि राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकणार आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आलेत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लढ्याला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे। दरम्यान अण्णा हजारेंची मागणी मान्य झाल्यानं त्यांनी घोषित केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सरकारनं केलं आहे। उद्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। लोकपालाच्या चौकशीच्या कक्षेमध्ये आता मुख्यमंत्री येणार आहेत। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी हा प्रस्ताव आणलेला होता आणि यामध्ये लोकायुक्त या संदर्भामध्ये नवीन निकषानुसार नवीन नियमानुसार लोकायुक्तांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी करायची आहे। मला वाटतं देशामध्ये पहिलं असं राज्य राहील की ज्यामध्ये लोकायुक्तांची निवड ही नवीन नियमानुसार या ठिकाणी होईल। देशामध्ये संवैधानिक पद्धतीने लोकायुक्त नेमण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल जनतेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो। पण याचा अर्थ माझं उद्याचं उपोषण थांबेल असं नाही। जे उद्याचं उपोषण आंदोलन जे ठरलेलं आहे ते कायदा होत नाही तोपर्यंत चालू राहणार। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आता केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 4,714 कोटींचा निधी जाहीर केला आहे। राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे 7,950 कोटींची मागणी केली होती। केंद्र सरकारनं एकूण 6 राज्यांना मदत जाहीर केली असून सर्वात जास्त निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मदत निधी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 152 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी वापरला जाईल। दरम्यान केंद्राने जाहीर केलेला मदत निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हातात पडणं अपेक्षित आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्यासाठी मदत केली जात आहे, समस्या सोडवण्यासाठी मदत केली जात आहे। 4,700 कोटी केंद्राने मदत करताना मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो, कृषी मंत्र्यांना धन्यवाद देतो, प्रधानमंत्री महोदयांना देतो आणि राजनाथ सिंग साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी देशात 31 राज्यापैकी सर्वात जास्त मदत आपल्या राज्याला केली। आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी अशी की मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालातील प्रमुख बाबी उघड झाल्यात। मराठा समाज हा कुणबी जातीतच मोडतो।
तसंच मराठा समाज आरक्षणास पात्र असल्याचा निर्वाळा अहवालात देण्यात आला आहे. दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा समाजातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत विरोधकांच्या मागणीनंतरही मराठा आरक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्यास राज्य सरकारनं नकार दिला होता. मात्र हायकोर्टानं अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आता या अहवालातील ही माहिती समोर आली आहे. पुढे पाहूयात, धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे विरोधी पक्ष नेते असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडेंनी केलाय. तसंच माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत बोलत होत्या. कदाचित त्यांनी तसं केलं नसतं तर माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधीच लागले नसते, कारण मी ज्या पद्धतीने काम केलंय ते माझ्यावर विनाकारण एक सतत माझ्या हिस्ट्रीमध्ये तो एक विषय राहील. त्याला कारण धनंजय आहे आणि मला वाईट वाटतं की त्यांनी एवढा जोर लावून माझ्या मागे भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यांनी त्या पोस्टचा चांगला वापर करून खरंच चांगला एखादा असा काही विषय काढला असता, कारण मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते होते तर त्यांच्या स्वतःवर गोळीबार जरी झाला तरी त्यांनी गुन्हेगारी करण्याच्या विरुद्धचा लढा नव्हता सोडला. पण आज लोकांना माहिती आहे की हे काय चाललेलं आहे आणि जनतेसमोर सगळं सत्य आहे आणि तोडपाणी करणारे ही काही ओळख चांगली नाही. ते तुम्ही बोललात तिथे की ते तोडपाणी करणारे नेते आहेत, म्हणजे नेमकं काय? म्हणजे स्वतःचे सेटिंग करणारे ते म्हणून पूर्ण प्रसिद्ध आहेत. नाही, एक तुमचं वाक्यही होतं त्या याच्यात की तू छुपके वार मत कर, सामने से आके वार कर. ते कोणासाठी? तो टोला त्यांच्यासाठी, जे छुपके वार करतात त्यांच्यासाठी नाही. तो टोला धनंजय मुंडेंसाठी आहे. त्यात जे छुपके वार करतात ते सर्वच. आणि आता जाऊयात एका दिमाखदार सोहळ्यात, जिथल्या बँडच्या आवाजानं आपल्यात नवचैतन्य निर्माण होईल. दिल्लीतल्या रायसिना हिलवर आज प्रजासत्ताक दिनाची सांगता म्हणून बीटिंग द रिट्रीटचा सोहळा पार पडला आणि या सोहळ्यानं प्रत्येकालाच मंत्रमुग्ध केलंय. या दृश्यांचं इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लोकसभेच्या काही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावं काँग्रेसनं जवळपास निश्चित केली असून पहिली यादी दिल्लीला हायकमांडकडेही पाठवली जाणार आहे. काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये आज पुन्हा 26 मतदारसंघाचा नव्याने आढावा घेण्यात आला आणि त्यातल्या 9 मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. त्यामध्ये सोलापूरसाठी सुशीलकुमार शिंदे, यवतमाळसाठी माणिकराव ठाकरे आणि दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जाते, तर इतर ठिकाणी किमान 2 नावं फायनल करून ती दिल्लीला पाठवली जाणार. औरंगाबाद आणि पुणे सारख्या मतदारसंघावर मात्र पुन्हा नव्याने चर्चा केली जाणार आहे. पुढे बघूयात, सैराट आणि मुळशी पॅटर्न चित्रपटातला वाढदिवस साजरा करण्याचा पॅटर्न जो आहे तो पिंपरी चिंचवड मधल्या शिवसेना नेत्याला चांगलाच महागात पडलाय. तलवारीनं केक कापल्यामुळे शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरेंनी मुळशी पॅटर्नप्रमाणे 8 केक थेट तलवारीनं कापले आणि या केकवर भावी आमदार असं लिहिलं होतं. याबाबत पिंपरी पोलिसात तक्रार केल्यानंतर बाळासाहेब चांदोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे आपण पाहूयात बातमी आहे सांगलीमधनं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची महती सांगण्यासाठी रचलेल्या या ओळी मात्र करंट्या पोरांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सांगलीतल्या एका माऊलीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्या माऊलीची करुण कहाणी सांगणारा हा रिपोर्ट.
आजीबाईंच्या डोळ्यातील हे अश्रू कर्मदरिद्री आणि करंट्या मुलांच्या कृतज्ञतेचा भळभळता प्रवाह आहे. सांगलीतल्या अयोध्यानगरमधील 75 वर्षीय शांताबाई खोत यांच्या नशिबी पोटच्या गोळ्यानेच ही अवहेल नांदलीय. 3 मुलं आणि 4 मुलांच्या या जन्मदात्रीनं पोरांना जगवण्यासाठी हाडाची काढं केली आणि आज तोच कृशदेह हाडं गोठवणाऱ्या थंडीत गेल्या 3 दिवसांपासून पोरकेपणाचा बोचरा वारा झेलतोय. 3 पोरं 4 पोरे 4 पोरे. बर, तुम्हाला कोणच सांभाळत नाही? सांभाळत सोडून दिले बर, काय सांभाळत नाही ते लोक? तर मला काय माहिती. बर, त्यांना त्रास होतोय. कशाच त्रास होतोय? काम करायचं, काय करायचं? आता काम करत होता म्हणून पाहिजे होते आणि पैसा होता ना तुमच्याकडे खूप. लेकांना सुनांना आणि जावायनं सासऱ्या लेकीनं आणून इथं नात जावाय नात सून केली. त्या सुनानं ते सगळे आणून इथं ठेवले. आम्हाला पण माहित नाही, मी कामाला गेली होती. शांताबाईंच्या कुंडलीत 7.5 म्हणून जन्माला आलेल्या 7 पोरांनी 20 एकर जमीन विकून खाल्ली. दीर्घ आजारपणानंतर प्रत्येकालाच आई नकोशी झाली. घराला कुलूप लावून मुलांनी पोबारा केला. अखेर शेजारच्यांनी इन्साफ फाउंडेशनकडे आसरा मागितला. 2-3 दिवस झाले इथं थंडीत आणून टाकलं होतं त्यांच्या लेकानी. 3 लेक आणि 4 पुरे, त्या फरक काय उपयोगाच्या नाही त्या. आणि आम्ही बघटली परिस्थिती आणि हातरायला कांबरायला दिलं त्यासनी. हे आम्हाला त्यांचा लोकबन ती तळमळ काय भगवाना काही नाही म्हणून आम्ही 2 दिवस त्यांच्या ह्याच्यात आहे. आज आम्ही त्यासनी ते गाडी आहे त्यासनी बोलवून घेतलं. मात्र निर्दयी पोरांना जन्माची अद्दल घडवण्याची मागणी होतीये. इस्टेट घेऊन नंतर आईकडलं काही संपल्यानंतर त्यांना असं रस्त्यावर फेकलं. तर मला सांगायचं एकच तत्व आहे की जर आई वडिलांच्याकडलं पैसे असेल तर तुम्ही जवळ करता, नसल्यावर रस्त्यावर का फेकता? तर अशा मुलावर नवीन कायद्यानुसार तरतूद आलेली आहे. वयोवृद्ध मुलांना म्हणजे वयोवृद्ध पालकांना जर त्यांच्या मुलांनी सांभाळलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. कायदेशीर कारवाई त्यांच्या मुलावर करणार आहे आणि ह्या कारवाईला यांना न्याय मिळवून देणार. जन्मदात्या आई वडिलांना देवाचं रूप मानलं जातं. मात्र वयाप्रमाणे अनेक कपाळकरंट्यांमधला मायेचा पाझरही आटत जातो आणि त्यातूनच वृद्धाश्रमातील शून्यात हरवलेल्या नजराही वाढत जातात. मात्र आई वडिलांच्या जागी उद्या भविष्यात आपणही उभे असू हे सदसद विवेकबुद्धी शाबूत ठेवून प्रत्येक मुलानं विचार करायला हवा. सांगलीहून आसिफ मोरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.